नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी हा भात सकाळी लावलेला, मग तो तसाच होता, कोणी खाल्लेला नाही. पण मी आता हा भात त्याला फोडणी घालणार आहे. तर चला, तर मी कशी फोडणी घालते ते तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मोहरी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे घालून घेणार आहे. आता हे शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि हे जे मी कांदा वगैरे चिरून घेतलेले आहे ते पण त्याच्यामध्ये मी आता घालून घेणार आहे. आता चमच्याने जरा लालसर दिसून कांदा जरा भाजून घेणार आहे. तेल एकदम कडक गरम झालेलं आहे. असं हे फोडून घेणार आहे सगळं त्याचं. बघा, हे भाताला मी असं सगळं हे फोडून घेतलेलं आहे. ते बघा, हे भाताला बारीक करून घेतलेलं आहे. आता इकडं तेल हे कांदा भाजून घेतलेला आहे मी. आता त्याच्यामध्येच मी टोमॅटो घालून घेणार आहे. हे कांदा आणि टोमॅटो आता मी जरा 1-2 मिनिटं तेलामध्ये भाजून घेणार आहे. बघा, असं मी हे भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेणार आहे. आता तुमचा पण असं शिळा भात सकाळचा वगैरे राहिला असेल तर तुम्ही पण असं हे फोडणी घालून खाऊ शकताय, छान लागते. आमचा हा सकाळी संपला असता. आमचा अचानक बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला म्हणून हे आमचा भात शिल्लक तसंच राहिला. त्याच्यामध्ये थोडंसं मी गरम मसाला वापरणार आहे, छान टेस्ट लागते म्हणून. आता हे सगळं मी मसाला सगळं एकत्र करून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये मी हे भात घालून घेणार. बघा, मी ह्याच्यामध्ये भात घालून घेतलेला आहे. आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. बघा, हे असं मी सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. हे चटणीचं काही काही गाठे आहेत ते सगळं मी फोडून घेतलेलं आहे. बघा, मस्तपैकी माझा फोडणीचा भात तयार झालेला आहे. आता वरून मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. मस्तपैकी आपला असा फोडणीचा भात तयार झालेला आहे. तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघू शकताय. तुम्हाला पण सगळ्यांना आवडेल ही रेसिपी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.